परी नाही आस त्याची. मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची, जाऊ कशी रिकामी ही भीत काय तुझी. अन्नाची नाही भूक नाही तृषा जलाची, हे जीर्ण वस्त्र झाले परी नाही आस त्याची. मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची, जाऊ कशी रिकामी ही भीत काय तुझी. आले तुझ्याच दारी मी घेऊनीच झोळी, मज भीक घाली देवा सर्वाहुनी निराळी. मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी, परी अंतरात माझ्या मूर्ती तुझी रहावी. नसता कृपा दयेची झोळी कशी भरावी, ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी. मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी, परी अंतरात माझ्या मूर्ती तुझी रहावी. नसता कृपा दयेची झोळी कशी भरावी, ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी. आले तुझ्याच दारी ही घेऊनीच झोळी, मज भीक घाली देवा. नमस्कार. नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध आष्टीकर आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. काय मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? वा वा वा, मजेत असणारच हो. यशस्विता आपण जे नियमितपणे बघतो आहोत, या यशस्वितामध्ये गेले 6 आठवडे सर आपल्याला खूप छान विषयांचं मार्गदर्शन करत होते. अध्यात्म आणि विज्ञान नेमकं दोनांमध्ये काय आहे, दोन्ही विषय अभ्यासल्यानंतर आपल्याला नेमकं काय मिळत असतं यावरचं अति उत्कृष्ट मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. 6 आठवडे झाल्यानंतर सर म्हणाले की आता जर वेगळ्या विषयाकडे वळूया, कारण लोकांना अजीर्ण व्हायला नको. तो विषय नाही ना अजीर्ण झाला. मजा आली ना अभ्यास करताना, विचार करताना? छान छान छान. तरीही आज एक वेगळा प्रश्न घेऊन येऊयावर का सरांकडे. कोणता? चला थेट सरांशी संवाद साधूया. सर, यशस्विता कार्यक्रम बघता बघता 100कडे वाटचाल करतोय. 90 भाग आतापर्यंत झाले. आता नवीन प्रश्न असा मनात आला की लोकांना ज्ञान मिळवण्याची लालसा असते. खूप छान गोष्ट आहे की प्रत्येकाला वाटतं काहीतरी शिकून सवरून शहाणं व्हावं. आणि कोरोनाच्या या काळामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये मला असं वाटतं की लोकांची ही जी शिकण्याची आवड होती ती बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाली. कारण असंख्य वर्ग ऑनलाईन घेतले गेले आणि लोकांकडे मुबलक वेळ असल्यामुळे, कधी नव्हे ती एवढी मोठी सुट्टी मिळाल्यामुळे लोकांनी ऑनलाईन हे वर्ग केले. आज जर कोणताही विषय मांडायचा म्हटला किंवा कोणालाही कोणत्याही अडचणीवर आपण काही सांगायला गेलो ना, तर त्यांचं एक उत्तर असतं, माहिती आहे मला, कळलंय मला, येतंय मला. म्हणजे आता ज्ञान मिळवण्याची क्रिया परिपूर्ण झाली असेल का? छान प्रश्न तुमचा, छान आहे. येतंय मला, माहिती आहे मला, समजलंय मला, आणि याच्यात एक ऍड पण करू शकता, मी हे शिकलोय. अगदी बरोबर. तुम्हाला सांगतो, ही जी काही प्रक्रिया लोकांची सुरू आहे, ही ज्ञान मिळवायचं आहे, ते खूप काही मिळवतात, पण ते ज्ञान नसतं, ती माहिती असते. 2 गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. माहिती आपण सगळ्या ठिकाणून गोळा करत असतो आणि ज्ञान काही ठराविक ठिकाणीच मिळतं. जसं मी खात्रीने आणि अभिमानाने सांगेन, आतुरालयामध्ये फक्त ज्ञान मिळेल. येस सर. माहिती नाही.
खरंय खरंय. कारण ज्ञानाचा उपयोग करता आला पाहिजे. माहिती रेफरन्स साठी असते. कोणी बोलायला लागलं तर हे मला माहिती आहे, हे बाब होऊ शकतात. तुम्हाला एक अनुभव सांगतो माझा. तुम्ही होतात त्यावेळेला ऍक्च्युली नाशिक ऑफिसला एक माणूस मुलाला घेऊन भेटायला आला होता. मुलगा ऐकत नाही, मुलगा उद्धट उत्तरं देतो. हा मुलगा लहान नव्हता, मोठा होता, चांगला 11वी-12वीत असलेला मुलगा होता. आणि एक ग्रस्त मला त्याची म्हणजे सगळ्या कंप्लेंट्सच सांगत होते. तो असा करतो, तो तसा करतो, तो तसा करतो. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही नाशिकचे का प्रॉपर? आता काही हा संदर्भ नव्हता त्याच्यात, काहीतरी आपलं सुरू करायचं म्हणून केलं. तर ते म्हणाले हा मी प्रॉपर नाशिकचा, पण नोकरी निमित्ताने मुंबईत असतो. नाशिकला दर आठवड्याला येतो, किंवा रजा असेल तेव्हा मी घरी येतो. पण म्हणाले तुम्ही असं काय विचारलं? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मुलावर मी संस्कार नाही केले किंवा काय? म्हटलं नाही, मला तसं काही म्हणायचं नाहीये. मला असं म्हणायचं आहे की काही गोष्टी घरी जर त्या मुलाला समजल्या तर तो असा नाही वागणार. आणि माझं असं ठाम मत आहे ना नेहमी, मुलं चुकत नाही, पालक चुकलेले असतात. मुलं योग्य तऱ्हेने कामं करतात. आता शिक्षणाचं जसं तुम्ही म्हणालात, शुभम करोती किंवा हे जे काही पाढे म्हणणं आहे होतं त्यावेळेला, श्लोक म्हणणं होतं, हे संस्काराचे भाग हल्ली पालक करतायत का हा प्रश्न आहे. तर मुलांना कळणार कसे? अगदी खरंय. आम्ही असंख्य गोष्टी शिकतो पण बेसिक भाग बाजूला ठेवतो. आणि याला शालेय शिक्षण किंवा कॉलेज लेवलचं शिक्षण पण उपयोगी आहे. कारण तिथे सेमिस्टर पॅटर्न आली. सेमिस्टर पॅटर्न इतका सोपा आहे ना की मागचं काही येत नसलं तरी चालेल, या सेमिस्टर मध्ये काय आहे एवढा अभ्यास करा आणि पास व्हा. त्यामुळे मागचा भाग सगळा कोरा होत जातो. पुढे मी अजून शिकतो. त्या मुलाशी मी काही विषय बोललो, त्याच्या आवडीनिवडींबद्दल बोललो, अभ्यासाविषयी बोललो. मला तो काय असा वेगळा वाटला नाही. एकच भाग होता की घरी कम्युनिकेशन नाही आहे, घरामध्ये फार इंटरॅक्शन नाही आहे. त्यामुळे मतभेद खूप आहेत, विचार प्रत्येकाचे वेगळे आहेत. आणि मी हे जेव्हा त्या मुलाच्या वडिलांना सांगायला गेलो की काय व्हायला पाहिजे, आपण काय शिकलं पाहिजे आणि त्याचा उपयोग कसा करायला पाहिजे, तर त्या ग्रस्ताने मला असं सांगितलं की मुंबईमध्ये साधारण 37 प्रकारचे कोर्सेस चालतात. बरं. आता केवढा मोठा भाग आहे बघा. मला पण माहित नव्हतं इतके काही कोर्स आहे. मग त्यांनी त्यातल्या 20-25 ची धडाधड नावं सांगितली. हा येतो सगळं धडाधड सांगितलं. आणि म्हणाले हे 37च्या 37 कोर्स मी केलेले आहेत, त्यामुळे परिपूर्ण ज्ञान सगळ्या गोष्टीचं माझ्याकडे आहे. बरं. म्हटलं वा, खूप छान. एकच फरक म्हटलं झालंय की यातला एक विषय जरी 37 विषयांपैकी एक विषय जरी तुम्ही आत्मसात केला असतात आणि घरामध्ये मांडला असतात ना, या मुलाला माझ्याकडे आणण्याची गरजच पडली नसते. वा. काय होतं, लोकांना दाखवण्यासाठी मी हे शिकलोय, मला हे माहिती आहे, मी हे करतो, हे जेव्हा होत जातं ना तेव्हा तुम्ही आत्मसात काहीच करत नाही. कारण मला माहिती आहे. तुम्ही आज एखाद्याला एखादा विषय सांगायला जा, तो सहज तुम्हाला सांगेल हे मला माहिती आहे, अमक्याकडनं मी शिकलोय, अमुक काय शिकलोय, सगळं सांगतील. पण काय शिकलोय हे सांगणं कठीण आहे. आणि त्यातनं तुम्ही आत्मसात करून आचरणात काय आणलंय हे अजून कठीण. अगदी खरंय. आपण असं म्हणतो ज्ञान हा जो भाग आहे ना, ज्ञान तुम्ही जितकं मिळवाल त्याही पेक्षा ज्ञान तुम्ही आचरणात किती आणाल हे जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. अगदी तुम्हाला सांगतो, अगदी 2 दिवसापूर्वी एक व्यक्तिमत्व माझ्या पुढे आलं होतं आणि योगासनांचा वगैरे काही भाग सांगत होते. आता माझा काही अभ्यास नाही की कुठल्या गोष्टीसाठी कुठला योगाभ्यास करावा वगैरे असता काही माझा भाग नाही. पण योगायोग माझाही असा होता ना की नक्की काय पुस्तक लिहिताना तिथे योगशास्त्र मांडलं होतं. त्यामुळे ठराविक आसनं, ठराविक ज्ञान हे सगळं माहिती होतं. माहितीत होतच, ज्ञान नव्हतं, माहिती होती. आता हा एक ग्रस्त जेव्हा मला काही सांगायला लागले तेव्हा मी त्यांना त्या आसनाचं नाव सांगितलं. तर ते असं म्हणाले की नाही तुम्ही म्हणता ते ताडासन वेगळं,
मी तुम्हाला वेगळंच सांगतोय. मी म्हटलं पण करताय तुम्ही ताडासन ना? तर म्हणाले हो ते वाटतं असं ताडासन, पण आता ही काय झाली तर शिकवणाऱ्यांनी एक ब्रँच तयार केली. बरोबर. ही जी मूळ असणार त्याच्या अवतीभोवती काहीतरी नवीन लावायचं, नवीन काहीतरी मी शिकवतोय हे भासवायचं, लोकांकडनं पैसे चांगले मिळतात, बाकी काही नाही. अगदी खरं. हे काय करतायत, जे सगळं आलंय तेच करतायत हो, वेगळं असं काही नाही करत. मी असं आपल्या श्रोत्यांना सांगेन की जे काही तुम्ही शिकता ते आचरणात किती आणता याला फार महत्व आहे. मी अमुक शिकलो, हे अमुक 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 50 नावं घेतलीत ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत त्यातली एक गोष्ट तुम्ही आचरणात आणत नाही. आता हे शिक्षणानंतर दुसरा भाग महत्वाचा काय येतो तर आचरणाला वेळच नाही हो. कधी करणार? शिकायला वेळ होता, मग ते जे काही 1-1.5 तास घालवत होतात ना आता ते शिकायचं नाहीये, ते आचरणात आणण्यासाठी 15 मिनिटं द्या. क्या बात. शिक्षणासाठी तुम्ही 2-2 तास रोज देत होतात, आता आचरणात आणण्यासाठी 10-15 मिनिटं नाही का देऊ शकत? पण कोणालाही काहीही करायचं नाहीये, त्यांना फक्त आपल्या पाठीवर एक शिक्का पाहिजे, मी हे शिकलोय. बरोबर आहे, बरोबर. इथे शिक्षण वेगळ्या तऱ्हेने जायला लागलं, ब्रँचेस व्हायला लागल्या. एकच विषय असतो 10 तऱ्हेने मांडला जातो, पण 10 तऱ्हेने पैसे मिळतात ना त्या माणसाला. आणि लोकांना वाटतं का काय वेगळं सांगितलं, वा काय वेगळं सांगितलं, काही वेगळं सांगितलं नाही, तुम्ही शिकलात त्यातलंच काहीतरी सांगितलंय, पण तुमचं आचरण नसल्यामुळे तुम्हाला नवीन वाटलं. मला एक वेगळा अनुभव तुम्हाला सांगतो. स्वरोदय शास्त्र मी मांडत होतो, या गोष्टीला 21 वर्ष झाली हा विषय मी मांडतोय. अर्ली स्टेज मध्ये म्हणजे 2ऱ्या-3ऱ्या वर्षी एक व्यक्तिमत्व पहिल्या वाकावर बसलेलं व्यक्तिमत्व. आता या व्यक्तिमत्वाची रिॲक्शन म्हणाल तर 0 होती. ती व्यक्ती अशा तऱ्हेने बघत होती, तुम्ही जोक मारा चेहरा असाच, तुम्ही गंभीर काही सांगा चेहरा असाच. त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला कळणारच नाही की त्यांना कळलंय की नाही कळलंय. मग ही जी न्यूट्रल रिॲक्शन आहे ना, इथे ती व्यक्ती ते सगळं ग्रहण करत. हसण्याची काही गरज नाही, गंभीर होण्याची काही गरज नाहीये. मग नॉर्मल लेवलला जे काही बघता येईल, जे काही ऐकता येईल ते ऐकून मला ह्यातनं काय प्रॅक्टिस करता येईल ह्याचा विचार सतत चाललेला असतो. बरं. आणि बाकीच्या वेळेला काय होतं तर हा हु मध्ये मुख्य विषय सगळे बाजूला होऊन जातात आणि आम्हाला वाटतं आम्ही काय शिकून आलो, मुळात काहीच शिकलेलं नसतं. आणि आजच्या युगात तुम्ही जर म्हणाल तर हे ऑनलाईनच आहे. बऱ्याचशा ऑनलाईन क्लासेसमध्ये म्हणजे आपल्याला सुद्धा हा अनुभव आहे, लोक व्हिडिओ सुद्धा ऑन करत नाही तो. मग तुम्ही ब्लँक डेस्क कडे बघत काहीतरी बोलत असता, कोणाला कळलंय का नाही कळलंय काही संबंध नाहीये. मग ते प्रॅक्टिस कशी करणार, कधी करणार? म्हणून ऑनलाईन लेक्चर्स घेताना मी नेहमी इन्सिस्ट लोकांना करतो की व्हिडिओ ऑन ठेवा. मला तुमच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन बघायची आहे. मी जर काही वेगळं सांगितलंय तर तुम्ही कन्फ्यूज झालेलं मला बघायचंय. पण हे सगळीकडे कळेल असं नाही. अजून काही व्यक्तिमत्व आहे जे ऑनलाईन लेक्चर्स घेतात आणि त्यांच्याकडे तर असं बाइंडिंग आहे ना की तुम्हाला जर मध्ये काही प्रश्न विचारायचा असेल तर व्हिडिओ ऑन केल्याशिवाय अलाउडच नाही. नाहीतर आज काय आम्ही जेवत असतो आणि काहीतरी मध्येच आठवतं आम्ही विचारायला सुरुवात करतो. ऑनलाईन आहे ना, ज्ञान किती मिळेल सांगणं फार कठीण आहे. पण ह्याच्यात काय होतं, जर खरंच त्यांना ग्रहण करायचं आहे तर त्यांचं फार नुकसान होऊन जातं. हा जो अभ्यासाचा भाग तुम्ही म्हणतात की अभ्यास नुसतं अभ्यास करून उपयोग नाहीये, ते आचरणात आणलं तरच त्याचा फायदा आहे. मी हे केलं, मला हे येत आहे, मला हे माहिती आहे, काही उपयोगाचं नाहीये. तुम्हाला कोणतीही गोष्ट अशी सांगायची गरज नाही पडली पाहिजे की मला हे येत आहे किंवा मला हे कळलंय. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या हालचालींवरनं, तुमच्या बोलण्यावरनं, तुमच्या वागण्यावरनं समोरच्या माणसाला हे कळलं पाहिजे की ह्यांच्याकडे किती ज्ञान आहे. पण एवढं कळण्याचं कोणी विचार करत नाही फार. सगळे म्हणतात मला माहिती आहे आणि माझं झालं. पण मी असं म्हणेन कमी शिका पण आत्मसात करा. क्या बात है, क्या बात है.
सर, तुम्ही खरंच खूप छान तऱ्हेने हा फरक समजावून सांगितलेला आहे. मुळात आतुरालयामधनं जेव्हा तुम्ही ऑनलाईन वर्ग घेता आहात गेली 2 वर्ष, त्याचा फायदाही अनेकांना झाला. कारण तिथे सुद्धा वर्ग तुम्ही वेगळ्या तऱ्हेने कंडक्ट करता. ते वर्ग तुम्ही ज्ञान देण्यासाठी घेता आणि म्हणूनच तुमचा असा कटाक्ष असतो की व्हिडिओ ऑन पाहिजे, तुम्ही प्रश्न विचारा. तुमचा असा कधीच भाग नसतो की नंतर प्रश्न उत्तरांसाठी वेळ देऊ, आत्ता प्रश्न विचारा, माझी लिंक तुटणार नाहीये, तुम्ही मध्ये ब्रेक करू शकता. हे का? तर तुमच्या मनात आलेल्या प्रश्नाला उत्तर त्याच वेळेला मला देता यावं. ही खूप मोठी गोष्ट आहे सर. लोक स्वतःला बोलत असताना ब्रेक करू देत नाही कारण त्यांचा फ्लो जातो. पण ज्ञान देण्यासाठी आतुरालय नेहमीच प्रसिद्ध आहे आणि ऑनलाईन वर्गात सुद्धा ज्ञानच तुम्ही वाटलं आहे आणि लोकांना खूप फायदा आहे. म्हणून लोकही असं सांगतात की असंख्य ऑनलाईन वर्ग केले पण आतुरालयासारखं ज्ञान कुठे मिळालं नाही. हा फरक त्यांना सुद्धा जाणवला आहे. काय मंडळी, तुम्ही पण ऑनलाईन वर्ग केले आहेत ना आतुरालयाचे, किंवा करणार आहात ना? करणार असलात तर प्रेरणा घेऊन खरंच करा बरं का. विविध तऱ्हेचे वर्ग आपले सातत्याने सुरूच असतात. कोरोनाच्या ह्या काळामध्ये एक फॅसिलिटी छान झालेली आहे की देश परदेशातले लोक, विविध शहरांमधली लोक, गावांमधली लोक सहजतेने एकत्र येऊन अभ्यास करू शकतात. पण अभ्यास करण्यावर कटाक्ष ठेवा. जे काही निवडता आहात अभ्यासासाठी ते योग्य ठिकाण, योग्य माध्यम निवडा, तरच ते ज्ञान मिळेल. आज प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला सगळं ज्ञान मिळालंय, आपण परिपूर्ण झालेलो आहोत, असंख्य विषय मला माहिती आहे. हे जेव्हा ऐकलं ना तेव्हा एक गोष्ट मला आठवली. सर, एक गोष्ट शेअर करते. हो, अगदी अगदी, नक्कीच. बराच काळ झाला तुम्ही गोष्ट सांगितली नाही. हो हो, कारण अध्यात्म आणि विज्ञान याच्यामध्ये आपण इतके गुंतून गेलो होतो की गोष्ट तुमची राहूनच जात होती. सर, आणि ते ज्ञान असं स्पीचलेस करणारं होतं ना की येस, विश्वास आणि श्वास किती छान ते तुम्ही बांधत गेलात ना की तिथे अगदी स्तब्ध होऊन ऐकावंसच वाटलं. म्हणजे त्या ज्ञानानंतर काही बोलावं, काही शेअर करावं असं न करता ते सगळं टिपून घ्यावं असंच वाटलं. पण आज मात्र एक गोष्ट सहज शेअर करावीशी वाटते. कारण खूप ठिकाणी लोकांशी फोनवरून संपर्क साधताना सहजतेने ऐकू येणारा हा वार्तालाप, सहजतेने लोक म्हणतात खूप झालं हो शिकून, आता काही शिकायचं राहिलं नाही. हे ऐकल्यानंतर सहज मला सॉक्रेटिस आठवले. सॉक्रेटिस वयोवृद्ध झाले होते, अगदी काही दिवसात जातील अशी स्टेज होती. तर अथेन्स मधले लोक, वयोवृद्ध लोक, ते तिथल्या तरुण मुलांना असे म्हणाले की तिकडे सॉक्रेटिस आहे ना, महाज्ञानी माणूस आहे. हे ऐकल्यानंतर ती तरुण मंडळी सॉक्रेटिसला भेटायला गेली आणि त्यांना सांगितलं की तुमच्याबद्दल आम्हाला असं कळलंय की तुम्ही महाज्ञानी आहात आणि म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. अथेन्सची लोक असं सांगतात की तुम्ही महाज्ञानी आहात. हे ऐकल्यानंतर सॉक्रेटिस हसले. ते म्हणाले की त्या लोकांना जाऊन सांगा की मी खूप लहान असताना जर हे वाक्य तुम्ही म्हणाला असतात ना की सॉक्रेटिस महाज्ञानी आहे, तर मला त्या गोष्टीचा नक्कीच खूप आनंद झाला असता. जेव्हा मी लहानाचा तरुण वयामध्ये आलो त्यावेळेपर्यंत माझ्या असं लक्षात आलं की अजून काही मला शिकायला हवंय, अजून मी परिपूर्ण नाही आहे. आणि जसा जसा मी आता या वयोवृद्ध वयापर्यंत पोहोचलो ना त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की खूपच काही शिकायचं राहून गेलेलं आहे, मला काहीच येत नाहीये. हे ऐकल्यानंतर तरुण मंडळी आश्चर्यात पडली आणि धावत पळत अथेन्सला गेली आणि अथेन्स मधल्या लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणता सॉक्रेटिस महाज्ञानी आहे, पण सॉक्रेटिस म्हणतात की मला काहीच येत नाही, अजून मला खूप शिकायचं बाकी आहे. आणि त्यांनी ह्या सगळ्या स्टेजेस सांगितल्या. तिथे ते लोक म्हणाले की म्हणूनच आम्ही सॉक्रेटिसला महाज्ञानी म्हणतो. ज्याला ही गोष्ट कळते ना की अजून माझ्याकडे शिकण्यासारखं खूप काही आहे,
तोच खरा ज्ञानी आहे. आणि ज्याला असं वाटतं की माझं खूप शिकून झालेलं आहे, तिथेच त्याचं अज्ञानीपण लक्षात येत आहे. काय म्हणता, सॉक्रेटिस सारखं बनूया ना. कोणाकडून प्रेरणा घेऊन ज्ञान वाढवून पुढचा जन्म अधिक ज्ञानी घेण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे हो. चला, खूप ज्ञान मिळवूया. आतुरालय आपल्यासाठी आहेच की ज्ञानाचा खजिना, ज्ञानाचा समुद्र. त्यातून वेचून घेऊया खूप काही. तुम्हा सगळ्यांना तुमच्या ह्या प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढच्या रविवारी नवीन प्रश्नासह यशस्वितामध्ये आपण भेटणार आहोतच. धन्यवाद.